नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला पाहतोय देश महाराष्ट्र आणि बातमी येते नितेश राणेंच्या एका वक्तव्याची। छत्रपती शिवाजी महाराजांबाबत नितेश राणेंनी अपमानास्पद वक्तव्य केल्याचं अमोल कोल्हे यांनी म्हटलंय। शिवरायांचा अपमान करणाऱ्यांसोबत मांडीला मांडी लावून बसण्यापेक्षा सत्तेला लाथ मारून बाहेर पडा असं आव्हान अजित पवार गटाला अमोल कोल्हे यांनी दिलं आहे। हम नितेश राणे को देख लेंगे, अरे वो 1.5 फुटिया हमका क्या करेगा। अरे तुम्ही अगर 1.5 फुटिया बिटिया म्हणत असाल तर तुमच्या त्या अफजल खाननी 7 फूट होऊन काटली आमच्या महाराजांची हे तरी सांगा। 7 फूट होताना तुझा त्या अफजल काय होता, अर्धा कोतळा काढला माझ्या महाराजांनी आणि बाजूला टाकून दिला। तुम्ही काय मोजता आमच्या उंची। मी ताकद दाखवून देण्यासाठी माननीय प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब हे सत्तेला लाथ मारून बाहेर पडणार का? म्हणजे मला तरी वाटत नाही की नुसतं तोंडाची वाफ दवडून काही फायदा नाहीये। जर छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान जो कोणी करत असेल अशा पक्षाच्या मांडीला मांडी लावून बसण्यात काय अर्थ आहे? सत्तेला लाथ मारून त्यांनी बाहेर पडलं तर निषेध करण्याची ताकद कोणात हे कळेल। धारावीमधल्या तोडक कारवाईला बीएमसी कडून 4 ते 5 दिवसांची स्थगिती देण्यात आली आहे। मशिदीच्या अनधिकृत भागाच्या तोडक कारवाईला ही स्थगिती देण्यात आली। आज सकाळी पालिकेचं पथक तोडक कारवाईसाठी इथे पोहोचलं होतं, मात्र मोठा जमाव रस्त्यावर आला। जमावाने बीएमसीच्या पथकातील वाहनांच्या काचा फोडल्या। स्थानिक नेत्यांच्या मध्यस्थीनंतर पालिकेकडून कारवाईला स्थगिती देण्यात आली। धारावी परिसरातील मशिदीचा अवैध भाग पाडण्यावरून तणाव निर्माण झालाय। अवैध भाग पाडण्यासाठी आलेल्या बीएमसीच्या पथकालाही काही लोकांनी अडवलं। आक्रमक जमावाने बीएमसीच्या वाहनाच्या काचा फोडल्या, तर जमावातील काही लोकांनी धारावीतील रस्ता देखील अडवला। वर्षा गायकवाडांसह स्थानिक नेत्यांनी पोलिसांसोबत या संदर्भात चर्चा केली। जमावानं शांत राहावं, वर्षा गायकवाडांसह पोलिसांकडून हे आवाहन करण्यात आलंय। धारावीतील 90 फूट रस्त्यावरील मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी 4-5 दिवसांची मुदत मागितली। पालिकेने बजावलेल्या निष्कासन नोटीस नंतर विश्वस्तांनी केलेली लेखी विनंती प्रशासनाकडून मान्य झाली। अतिक्रमित बांधकाम काढण्यासाठी मुदत द्या, स्वतःहून बांधकाम हटवण्यात येईल अशी विनंती विश्वस्तांनी केली। ठरल्या मुदतीत अतिक्रमित बांधकाम काढून टाकावे असे निर्देश पालिका प्रशासनाने विश्वस्तांना दिले। माननीय न्यायालयाचे निर्णय आहेत। अनधिकृत बांधकाम काढून टाकण्याच्या संदर्भात मागच्याही काळामध्ये सांगण्यात आलं होतं, त्याची कारवाई देखील बीएमसीने मागच्या काळामध्ये सुरू केली होती। त्यावेळेस अशी विनंती आली होती की ईद झाल्यानंतर हे अतिक्रमण काढण्यात येईल। आज देखील टीम त्या ठिकाणी गेली होती, त्यावेळेस त्यांनी सांगितलं आहे की पुढच्या 4-5 दिवसात आम्हीच ते अतिक्रमण काढतो। त्यामुळे ती टीम त्या ठिकाणून परत आलेली आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन करून कोणी अडथळा निर्माण करेल तर ते योग्य होणार नाही। मला विश्वास आहे की त्यांनी ज्या प्रकारे बीएमसीला लेखी दिलेला आहे त्याप्रमाणे पुढची कारवाई ते करतील। की या जिहादी मानसिकतेच्या लोकांना आमच्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये शरिया कायदा लागू करायचा आहे। ही जी काय आरेरावी आणि ही जी काय दादागिरी आहे त्यांनी त्यांच्या पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये जाऊन दाखवावी। त्याच्यावरती गृहमंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे। काही प्रमुख लोक धारावीतले सर्व पक्षीय आयुक्तांना भेटलेले आहेत। प्लेन जिहाद, एका बाजूला वक्फची प्रॉपर्टी जप्त करणे, केंद्र सरकारने या संबंधात विधेयक आणलाय का अशांतता माजवण्याचा प्रयत्न। दुर्दैव आहे की सातत्याने महाराष्ट्र सरकार हे सातत्याने लॉ अँड ऑर्डर याच्या बाबतीत गृह मंत्रालय पूर्णपणे फेल झालेलं आहे। खरोखरच जर अनधिकृत बांधकाम असेल किंवा त्याच्यामध्ये काही अजून काही कोणाच्या भावना अडकलेल्या असतील त्याच्यावर महानगरपालिकेबरोबर त्यांनी चर्चा करावी। कायदा कोणी हातामध्ये घेऊ नये, कारण शेवटी महाराष्ट्र राज्य हे कायद्याचं राज्य आहे। असं जाती जातीचे तेढ ज्या पद्धतीने वाढवले जात आहेत, ज्या पद्धतीने तू राहशील किंवा हिंदू राहील किंवा मुस्लिम राहील असा तेढ भाजपाचे आमदार करतायत। कुठेतरी गृहमंत्री जिम्मेदार आहे ता घेण्यासाठी कोणत्याही पातळीवर आपण जाऊ शकतो, वारंवार स्पष्ट करून दिलेले आहे।
एखाद्या समाजाला समोर ठेवून टीका करत असाल तर चालणार नाही असा इशारा अजित पवार यांनी स्वतः दिलाय. तर नितेश राणेंसारख्या बेताल वक्तव्य करणाऱ्याचा निषेध करू असं सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे. वादग्रस्त वक्तव्यावरून राष्ट्रवादीकडून नितेश राणे सध्या निशाण्यावर आहे. राष्ट्रवादीच्या वक्तव्यानंतर किरीट सोमय्या देखील आक्रमक झाले. सर्व जाती धर्माला न्याय देणारी माणसं आहोत. आमची सेक्युलर विचारधारा आहे. शिवशाहू फुले आंबेडकरांच्याच रस्त्याने आम्ही पुढे चाललेलो आहे. बुलढाण्याला परवा गेलो होतो तर काही जण चुकीचं बोलतात. कुठल्या समाजाला डोळ्यासमोर ठेवून काही वेडवाकडं बोलतात. आपल्याला घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वेडवाकडं बोलायला अधिकार दिलेला नाही. तुम्ही त्यांना दोष देत असाल, त्यांच्यावर टीका टिप्पणी करत असाल तर हेही चालणार नाही. नितेश राणे सारखा एखादा बेताल वक्तव्य करत असेल त्याचा सुद्धा जाहीररित्या निषेध करण्याची ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दाखवली आहे. हे सुद्धा मला या ठिकाणी सांगायचं आहे. सत्तेमध्ये केवळ सत्तेसाठी आम्ही नाही आहोत. आमचे विचार, आमची विचारसरणी या विचाराला ठाम ठेवत उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहोत. त्यावेळी मी आमच्या महायुतीच्या नेत्यांना पण सावध करू इच्छितो की महायुतीचाही कुठलाही घटक पक्ष जर असं मुस्लिम नांगून चालन करण्यासाठी कोणी दबाव आणला तर तेही आम्हाला मंजूर नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी कडक कारवाई केली पाहिजे. अनधिकृत मस्जिद, लेम जिहाद चालणार नाही. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी शरद पवार आणि मुख्यमंत्री शिंदेंवर टीका केली. शरद पवार हे महाजातीयवादी नेते अशी टीका हाकेंनी केली आहे. तर मुख्यमंत्री शिंदे हे जरांगेंच्या तालावर नाचतात अशा शब्दात हाकेंनी शिंदेंवर हल्लाबोल केलाय. शरद पवारांची तर सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. जाणता राजा, अनेक वेळा मुख्यमंत्री, घरातली सगळ्यात महत्वाची पदं कायम घरात. जरांगे पाटलांकडे रात्री अपरात्री येऊन पवार फॅमिली भेटते, पण ओबीसीच्या आरक्षणाबद्दल एकदाही पवार फॅमिली कुठेही जाताना दिसून येत नाही. पवार हे महाजातीयवादी पवार आहेत. महाजातीयवादी महाराष्ट्रातले. जरांगे अक्कल नाही, काडीची अक्कल नाही, काडीची. आम्हाला वाईट या गोष्टीला तुला नाही आम्हाला माहिती आहे, पण मुख्यमंत्री तुझ्या तालावर नसतो. तो देसाई कालचा उठसुटीकडे येतो. देसाई तुला दिसलं का एखादं ओबीसीचं आंदोलन आणि सगळ्या जातींना बरोबर घेऊन चालतो मुख्यमंत्री? कसा चालतो सांग बरं? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आम्हाला हवी आहेत. तर भुजबळ आणि परेळीवाल्याचं ऐकून मराठा आणि धनगर समाजामध्ये वाद लावणं सुरू आहे असा आरोप जरांगेंनी केलाय. मनोज जरांगे यांनी भुजबळांसह धनंजय मुंडेंवर देखील नाव न घेता आरोप केला आहे. प्रवर्ग आपल्या आरक्षणाला मराठ्यामुळे धक्का लागत नाही. कशाला जायचं उगा मराठ्याच्या विरोधात? आणि आमचं धनगराचं वैरच नाही राव पिढ्याना फार. हे कुंकडून आले भांडण विकत घेणार, बळच भांडण विकत जागीरदार समजतो का स्वतःला? ते छगन भुजबळचं ऐकून तो म्हातारापणाला गुची ओढायला लागला साला. म्हातारापणाला डाग लावून घ्यायला लागला तो छगन भुजबळ. दंगली भडकायला लागला इकडं. काय दंगली लावतो रे त्या फडणवीसचं ऐकून? इथं जर काही झालं ना याला जबाबदार फक्त छगन भुजबळ राहणार आहे आणि तो फडणवीस. तर चिन्हाबाबत तातडीनं निर्णय होणार नसेल तर घड्याळ चिन्ह गोठवा अशी विनंती शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टाला केली आहे. घड्याळ चिन्हाचा एकाच गटाला फायदा व्हायला नको, तसंच विधानसभेपूर्वी चिन्हाबाबत निर्णय होणं गरजेचं आहे अशी भूमिका पवार गटाने घेतली आहे. घड्याळ चिन्हावरून शरद पवार गट पुन्हा सुप्रीम कोर्टात. राष्ट्रवादीच्या चिन्हावर लवकर निर्णय घ्या, पवार गटाची कोर्टाकडे मागणी. तातडीने निर्णय होणार नसेल तर घड्याळ चिन्ह गोठवा अशीही मागणी. घड्याळ चिन्हाचा एकाच गटाला फायदा व्हायला नको, पवार गटाचं मत. निवडणुकीपूर्वी चिन्हावर निर्णय होणं गरजेचं असल्याचं पवार गटाचं म्हणणं आहे. पवार गटाची मागणी मान्य झाल्यास दादा गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता. घड्याळ चिन्ह गोठवलं गेल्यास दादा गटाला नवं चिन्ह मिळू शकतं. निवडणुकीच्या तोंडावर नवं चिन्ह मिळालं तर प्रचारासाठी नवं आव्हान तयार होईल. आमची लढाई ही कोर्टात चाललेली आहे की जसं आम्हाला नवीन चिन्ह देण्यात आलं तसं कन्फ्युजन आणि केस लॉजिकल एंड पर्यंत जाईस्तोवर दोन्ही बाजू ज्या लढतायत, म्हणजे आम्हाला तर नवीन ऑलरेडी दिलेलंच आहे, तसं त्यांनाही नवीन चिन्ह द्यावं ही यांची मागणी. आणि आमची पहिल्यांदा मागणी केलेली नाही, आम्ही अनेक वेळा ही मागणी केलेली आहे, कारण का अनेक वेळा कन्फ्युजन होतं. नैराश्य आलेले काही मंडळी जाणीवपूर्वक सर्वोच्च न्यायालयामध्ये काही युक्तिवाद करण्याचा प्रयत्न करतात. आम्ही जो निर्णय घेतला तो कायद्याच्या कसोटीवरती त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि म्हणूनच निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिकृत म्हणून घड्याळाच्या चिन्हासह आम्हाला मान्यता दिलेली आहे.
मावळमध्ये अजित पवार गटाला मदत करायची नाही असं भाजपचे लोक म्हणतायत असं वक्तव्य दादा गटाचे आमदार सुनील शेळके यांनी केलंय. शरद पवारांच्या उमेदवाराला अप्रत्यक्ष मदत करण्याचा मावळमधल्या भाजपचा प्रयत्न आहे असा शेळकेंनी नाव न घेता भाजप नेते बाळा भेगडे यांच्यावर आरोप केलाय. तर महायुतीमध्येच आलबेल नाही आणि चलबिचल आहे अशी प्रतिक्रिया यावर खासदार अमोल कोल्हे यांनी दिली आहे. काही मंडळी भारतीय जनता पक्षातले गावागावांनी जाऊन सांगतायत, हे मला मान्य करावं लागेल की आम्हाला अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मदत करायची नाही आहे, राष्ट्रवादीला आपल्याला मदत करायची नाही आहे. कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्षातील भडकून द्यायचं, त्यांना संभ्रमित करायचं आणि आपण कसे पक्षाचे निष्ठावंत आहोत हे दाखवून आतून पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार उभा राहिला तर त्याला मदत झाली पाहिजे, हा एक त्यांचा त्यातला प्रयत्न असणार आहे असं माझं मत आहे. तुमच्या प्रत्येक प्रश्नामध्ये एक गोष्ट स्पष्ट दिसते, महायुतीमध्ये अजिबात आलबेल नाहीये, महायुतीमध्येच रस्सीखेच लागलेली आहे. आणि जेव्हा पराभव समोर दिसतो तेव्हा पराभव समोर दिसत असल्यामुळे महायुतीमध्ये ही चलबिचल आहे आणि त्यामुळे असे दावे होत आहेत. तर हे दावे एकच गोष्ट अधोरेखित करतात की महाविकास आघाडीची सत्ता येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आणि आता बातमी येते खडसेंची. माझा भाजप प्रवेश गणेश विसर्जनाप्रमाणे विसर्जित झाला असं एकनाथ खडसेंनी म्हटले. तर याआधी केंद्रीय नेतृत्वाचा निर्णय मान्य असेल, गणेशोत्सवानंतर खडसेंबाबत निर्णय होईल असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं होतं. च्या संदर्भात आमच्या केंद्रीय नेतृत्वाने निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी मान्यच आहे. त्यामुळे केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करून गणेश उत्सवानंतर त्या संदर्भात योग्य निर्णय केला जाईल. आता गणपती विसर्जनानंतर माझा प्रवेश होईल असं देवेंद्रजींनी सांगितलं होतं, परंतु माझ्या दृष्टीने आता भारतीय जनता पार्टीमधला प्रवेश हा आधीच विसर्जित झालेला आहे. गणेश विसर्जनाच्या बरोबरीला विसर्जित झालेला आहे. मी आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्थायी आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचा सदस्य आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्याच प्रचारामध्ये आज सहभागी झालेलो आहे. आणि आता बातमी येते सिनेट निवडणुकीची. मुंबई विद्यापीठाची विनंती हायकोर्टाने मान्य केली आहे. उद्याऐवजी मंगळवारी निवडणुका घेण्यास हायकोर्टानं परवानगी दिली आहे. या संदर्भामधलं एक प्रतिज्ञापत्र मुंबई विद्यापीठानं हायकोर्टाला सादर केलं होतं. त्यानंतर हे प्रतिज्ञापत्र हायकोर्टानं मान्य केलं. आता 24 तारखेला मतदान आणि 27 तारखेला मतमोजणी होणार आहे. निवडणूक झाली तर आपण पराभूत होऊ या निवडणुकीत सुद्धा, या भीतीनं या मिंदे सरकारनं विद्यार्थ्यांचं प्रतिनिधित्व करणारी निवडणूक विद्यापीठाची रद्द करण्याचा प्रयत्न केला. पण आम्ही न्यायालयाचा आभारी आहोत की आजही काही ठिकाणी न्याय जिवंत आहे. त्यांचे आभारी आहोत की त्यांनी निवडणूक घेण्याचे आदेश दिलेले आहेत. आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया. वडीगोद्रीमध्ये ओबीसी मराठा आंदोलक आमने सामने. ओबीसी आणि मराठा आंदोलकांची घोषणाबाजी. परिस्थिती नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी बंदोबस्तामध्ये वाढ. दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घ्या, त्या समाजाच्या नेत्यांनी ती काळजी घ्यावी. वडीगोद्रीमध्ये झालेल्या राड्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भूमिका. जालन्यामधील वडीगोद्रीमध्ये पोलिसांची मराठा आणि ओबीसी कार्यकर्त्यांसोबत बैठक. बैठकीला जरांगी आणि हाकेंचे सहकारी उपस्थित. आज झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर बैठक. इंदापूरमधून शरद पवार गटाकडून प्रवीण माने इच्छुक. प्रवीण मानेंनी शरद पवारांची भेट घेतली. शरद पवार जो निर्णय घेतील तो मान्य असेल. पवारांच्या भेटीनंतर मानेंचं स्पष्टीकरण. आम्ही मुंबईमध्ये स्वच्छता मोहीम राबवली. काहींनी मुंबईची तिजोरी साफ केली. मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला. महाविकास आघाडीची 288 जागांवर पहिल्या टप्प्यातली चर्चा पूर्ण. 30 ते 35 जागांवर तिढा. त्या जागांवर दुसऱ्या टप्प्यामध्ये चर्चा होणार. महाविकास आघाडीच्या नेत्यांचे लवकरच संयुक्त मेळावे आणि दौरे सुरू होणार. काँग्रेसची उद्या नागपूर विधानसभा आढावा बैठक. नागपुरातील 6 विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार. बैठकीला महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, नाना पटोले आणि स्थानिक नेत्यांची उपस्थिती असेल. मनसेकडून वरळी विजन कार्यक्रमाचं आयोजन. राज ठाकरेंच्या हस्ते वरळी विजन कार्यक्रमाचं उद्घाटन. वरळी संदर्भामध्ये डिजिटल जाहीरनामा मांडण्यात येईल. महायुतीची 70 ते 80% जागा वाटपासंदर्भामध्ये चर्चा पूर्ण. उरलेलं जागा वाटप सुद्धा लवकरच होईल. अमित शहांचा दौरा आणि जागा वाटप याचा संबंध नाही. चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. 70-80% तर मला वाटतं आमची चर्चा झाली आहे. एक 10-20% राहिलेली आहे.
या आठवड्यात आम्ही बसू. संजय राऊत म्हणजे शिवसेनेचं आकाशवाणी केंद्र, बच्चू कडूंची टीका. तर दिल्लीमध्ये तिसऱ्या आघाडीचे सरकार आहे. महाराष्ट्र संजय राऊतांची जहांगीरी नाही, राऊतांच्या टीकेला कडूंचं उत्तर. काम जेव्हा कमी असतं, तुम्ही नळावरचे भांडणं पाहिले का? नळावरचे भांडणं कसे असतं, जेव्हा बोलायला काही तथ्य नसते, त्याला काही विचार नसतं, त्यावेळेस आपण आई बहिणीवर शिव्या देतो, मायवर शिव्या देतो, कारण संपलेलं असतं सगळेलं. तसं नळावरच्या भांडणासारखं सध्या राणे करतं की काय असं चित्र आहे. मित्र बनून मानेवर सुरी लावण्याचं काम भाजपने शिंदेसोबत केलं. भाजपच्या हस्तक्षेपामुळे शिंदे गटाचे 4 खासदार पराभूत. आमदार बच्चू कडूंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल. बदललं नाही. 4 खासदार यांचे पडले ते फक्त भाजपच्या हस्तक्षेपामुळे. भाजपनं जे हस्तक्षेप केला नसता तर शिंदे गटाचे किमान 4 खासदार वाढले असते. काँग्रेसवाले लाडकी बहीण योजना बंद करू म्हणतात. बंद करायला तुमच्या बापाची घरची योजना आहे का? चिपळूणमधील कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवारांचा काँग्रेसला सवाल. लाडकी बहीण योजनेला अजित पवारांकडून फायनान्स. लाडकी बहीण तिघांच्या डोक्यातून आलेली योजना. भाजपचे मंत्री सुरेश खाडे यांचं वक्तव्य. माझ्या 3 पिढ्यांनी शेतीचं वीज बिल भरलं नाही. माझ्या आजोबांनी, वडिलांनी आणि मी पण वीज बिल भरलं नाही. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचं धक्कादायक विधान. सत्यपाल मलिक उद्या उद्धव ठाकरे यांची भेट घेणार. उद्या सकाळी 11 वाजता मातोश्री निवासस्थानी भेट घेणार. पुण्यातील काँग्रेसचे नेते आबा बागुल यांनी शरद पवारांची गोविंदबाग निवासस्थानी भेट घेतली. महाविकास आघाडीचा धर्म पाळणार. पवारांची भेट घेतल्यानंतर बागुल यांची माहिती. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं फुंकलं रणशिंग. देवेंद्र फडणवीस यांच्यावरील धमाकेदार गाण्यानं भाजपच्या प्रचाराची सुरुवात. देवाभाऊ असं म्हणत भाजप उतरणार मैदानात. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे शिर्डीमध्ये साईचरणी नतमस्तक. मंदिर संस्थानाकडून हरिभाऊ बागडेंचा सत्कार. लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेल्या सोन्या चांदीच्या दागिन्यांचा लिलाव सुरू. लिलावाला देशविदेशातील नागरिक उपस्थित. छत्रपती संभाजीनगरमध्ये खाद्यतेलाची वाहतूक करणारा टँकर उलटला. टँकर उलट होताच तेल घेण्यासाठी स्थानिक लोकांची झुंबड.